आपण नक्कीच माझ्यापेक्षा ज्ञानी आहात. किती उत्तम उषा वर्णन केलं आपण. उषा सुप्त रुचा आणि तीही प्राकृतात आज मी प्रथमच ऐकली. आभार. आपण? आम्ही सिद्धोपंत, पदसिद्ध कुलकर्णी, इथे जवळच राहतो. मी विठ्ठल कुलकर्णी. बर. माझे पिता पैठण जवळच्या आपेगावचे कुलकर्णी. मी तीर्थयात्रेला निघालो आहे. या लहान वयात तीर्थयात्रा? नवलय. काही विशेष कारण? तसे विशेष आहे आणि नाही देखील. पैठण मधल्या उत्कृष्ट पाठशाळेत शिक्षण झाले. वेद, उपनिषदे, भागवत, भगवद्गीता सारे काही शिकलो. धर्मज्ञान मिळाले, पण छान. आपला क्षोभ अनाठाई नाही. जे जे जसे घडते त्याचे अगदी योग्य मूल्यमापन केले जातात. आपले खरे. पण ज्ञान आणि वय यांचे पदसिद्ध होऊन देखील या धर्म मार्तंडांना जाणीव देणे सोपे नाही. जुना रोग आहे, लवकर बरा होण्यातला नाही. खरं. इथे अलंकापुरीत आलो आणि या इंद्रायणीच्या सौंदर्याने मोहित झालो आहे. तेव्हा एखाद 2 दिवस अधिक राहील म्हणतो. आपल्याला बघून काहीतरी वेगळीच अनुभूती झाली. या पंचक्रोशी आपला इतका तेजस्वी तरुण यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. नमस्कार, मी सचिन नवरे. या नाटकात सिद्धोपंत कुलकर्णी ही भूमिका करतोय. रुक्मिणीचे वडील. हे नाटक ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांवर आधारित आहे आणि साहित्य संघ सतत संगीत नाटकं सादर करत असते. त्याला साहित्य संघ आणि प्रमोद पवार सतत संगीत नाटकांवर फोकस आहे त्यांचा. आणि हे नाटक आपल्या ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांवर आहे आणि ज्ञानेश्वरांचे आईवडील म्हणजे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी. तर रुक्मिणीला वय वाढत असतं, त्याच्यामुळे काय म्हणता येईल, वडील काळजीत असतात. तर त्याच्यासाठी मुलगा शोधावा म्हणून मग एक विठ्ठलपंत त्याला भेटतात. तर त्यांना जेवायला घरी बोलवतात आणि मग त्याला साक्षात्कार होतो की हाच मुलगा आहे तुमच्या मुलीसाठी. आणि मग त्याला पटवून आणि त्याच्याशी लग्न करून देतात आणि पुढे मग त्यांचा संसार सुरू होतो. पण गावातली ब्राह्मण लोक त्यांना त्रास देतात. या संकटातूनही ते मात देतात. अशा प्रकारचं नाटक आहे. मुळात हा विषय मला माहीत होता आणि यापूर्वी एक 10-15 वर्षापूर्वी ज्ञानोबा नावाचं एक नाटक केलं होतं. त्यात असा सगळा विषय होता ज्ञानेश्वरांवर आणि प्रमोद पवार आणि इतरांनी हे करून समजावून तो नाटक तशा पद्धतीने मी अभ्यास केला. प्रदीप ओक यांनी हे नाटक लिहिलं आहे आणि गाणी पण त्यांनीच लिहिलेली आहेत. नवीन कलाकारांना, नवीन संगीत गायक कलाकारांना यात स्थान मिळावं यासाठी ते आग्रह असतात. म्हणजे कोण? प्रमोद पवार हे आग्रही असतात. आणि संगीत नाटक त्यांनी मला वाटतं जास्त केली असावेत डिरेक्टर साहित्य संघातर्फे. संगीत नाटकं बघावीत हा आग्रह आहे प्रेक्षकांनी, रसिकांनी. म्हणजे नाटकं मुळात बघावीत, नाटकं कमी बघितली जातात. नवीन तरुणांनी संगीत नाटकं बघावीत. आपण म्हणजे रेकॉर्डवर किंवा स्पॉटिफाय किंवा या ॲपवर गाणी ऐकतो, पण लाईव्ह गाणी ऐकण्यात जी मजा आहे ती नाटकाद्वारे मिळेल. हे नाटक संगीत गायक नवीन कलाकार आहेत, पण त्यांनी प्रमोद पवारांच्या दिग्दर्शनाखाली छान बसवलं आहे आणि ते सगळी टीम छान भूमिका करत आहेत, छान काम करत आहेत. अवश्य हे नाटक बघायला या संगीत महामंडळाने. आतापर्यंत जवळपास 15 नाटकं मी व्यावसायिक केली आहे. सिरियल्स करतो आहे, फिल्म्स चालू आहे. याच्या आधी ओ माय गॉड 2ला मी काम केलं आहे, छोटीशी भूमिका आहे आणि पुढेही चालू आहेत काही ना काही. आत्तापर्यंत फ्लोअरवर माझी एकूण 4 नाटकं चालू आहेत आणि 5वं येऊ घातलं आहे. आचार्याचं नाटक आहे मी उभा आहे, ते येऊ घातलं आहे. अग्निदिव्य नावाचं नाटक आहे, प्रमोद पवारांबरोबरच होतं. शाहू महाराज आणि टिळक यांच्यावरचं ते नाटक आहे. त्यातही मी एक ब्राह्मण बेवडा भटजी केलं होतं. ते नाटक माझ्या आवडीचं आहे. रुक्मिणीचे यजमान वेदविद्या पठणासाठी काशीला गेले. अहो, प्रत्यक्ष देव जन्माला येणार आहेत, त्यांची काळजी तेच करतील आणि आम्ही आहोत ना बाकीची सगळी काळजी करायला. नमस्कार, मी कविता विभावरी,
संगीत माऊली या नाटकामध्ये रुक्मिणीची आई माताई यांचा रोल मी करते आहे. मी संगीत नाटक असलं तरी मी स्वतः गाणारी नसले तरी गाणाऱ्या लोकांबरोबर कलाकारांबरोबर काम करणं ही माझ्यासाठी खूप मोठी पर्वणी असते. त्यामुळे संगीत नाटकांमध्ये म्हणजे संगीत स्वयंवर असो किंवा आता ही संगीत माऊली असो, मला इथं काम करायला फार आनंद होतो. भूमिका माझी रुक्मिणीची आई ही आहे. जेव्हा रुक्मिणी आणि विठ्ठलपंत यांच्यावरती समाजाने लादलेला जो अन्याय आहे त्याची जी झळ त्यांना बसते आणि त्यावरून त्यांना जो काही त्रास समाजाकडून सहन करावा लागतो त्याच्या विरुद्ध आणि रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांच्या बरोबर त्यांना यथायोग्य यथाशक्ती जशी मदत करता येईल ती मदत त्यांचे आई वडील करत असतात. आणि ही करत असताना आपल्या मुलीवरती जो काही प्रसंग उतरला आहे त्याबद्दलचा तेव्हा त्यांचं जे नातं आहे, त्यांचे जे त्यांची काळजी आहे ती व्यक्त करणं हे या भूमिकेमधून होत असतं. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला ती स्पंदनं दाखवणं हे माझ्यासाठी एक मोठी गोष्ट होती आणि ते करण्याचा प्रयत्न करते. नाटकातले सहकलाकार खरंच खूप टॅलेंटेड आहेत, सगळे एकपाठी आहेत आणि तरुण मुलं आहेत खरं ही सगळी गाणारी. या नाटकाचं वैशिष्ट्यच खरं असं आहे की हे नाटक पूर्णतः नवीन आहे. म्हणजे संगीत नाटक करायचं झालं तर पूर्वीची जी झालेली आहे त्याच नाटकांवरती भर असतो, पण हे नाटक नवीन लिहिलं गेलं आहे. सगळे नवीन कलाकार त्यात आहे आणि जरी नवीन असले तरी सगळे पट्टीचे गायक आहेत. ते संगीत माऊली पाहिल्यावर नंतर तुमच्या ते लक्षात येईलच. त्यामुळे अशा कलाकारांबरोबर काम करणं आणि जे गायकही नाही आहेत ती सुद्धा म्हणजे प्रत्येक वेळेला नाटक असेल त्याच्या आदल्या दिवशी आमची तालीमही असतेच. आम्ही जरूर तालीम करतो की एवढे प्रयोग झाले आहेत म्हणून आपलं चालतंय असं नाही आहे. सगळे कसलेले कलाकार आहेत. माझ्याबरोबर काम करणारे मी आता तन्वी असेल, गौरी असेल किंवा रामने संगीत देणारा सुद्धा अतिशय तरुण डॉक्टर आहे आणि उत्तम संगीत त्याने दिलेलं आहे. खूप सगळी चांगली माणसं आहेत आणि सगळ्या चांगल्या कलाकारांबरोबर काम करतानाचा आनंद नेहमीच वेगळा असतो. धन्यवाद. तुम्ही पण सगळ्यांनी जरूर नाटक पाहायला या. संगीत माऊली हे एक वेगळं नाटक आणि नवीन नाटक आहे. नवीन संगीत नाटकं येणं हे आपल्यासाठी खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आवाहन करते मी मनापासून की तुम्ही नक्कीच संगीत माऊली पाहायला या. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. मी तन्वी गोरे. संगीत माऊली या नाटकामध्ये मी गौरी कुंभारिणीची भूमिका करते. जी गौरी कुंभारिणी ही अशी व्यक्ती आहे जी लेखकाने असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय की विठ्ठलानेच या दोन्ही हे जे दाम्पत्य आहे विठ्ठल रुक्मिणी यांच्या मदतीसाठी त्यांना प्रत्येक संकटातून काहीतरी मार्ग दाखवण्यासाठी गौरी कुंभारिणी ही त्यांच्याजवळ एक देवाकडनं आलेला दुवा आहे असं आपण म्हणू शकतो. आणि पूर्ण नाटक किंवा सगळी पात्र एक प्रकारे ज्या दुःखात आहेत त्याच्यामध्ये गौरी कुंभारिणी हा त्यांना हसवण्याचा आणि सुखी ठेवण्याचा एक मार्ग आहे असं माझं कॅरेक्टर या नाटकातलं आहे. नाटकासाठी पहिले म्हणजे भाषा एकतर गावरान आहे त्यामुळे त्याच्यावर मला थोडंसं काम करावं लागलं. मी काही जुने चित्रपट वगैरे पाहिले होते म्हणून मला थोडासा अंदाज होता, पण या भाषेत अभिनय करण्याचा हा अनुभव पहिला आहे त्यामुळे त्याच्यावरती थोडंसं वाचन आणि थोडं त्या कॅरेक्टरवरती इम्प्रोव्हायझेशन वगैरे केलं. प्रमोद पवार सरांनी नक्कीच आम्हाला भरपूर प्रत्येक कॅरेक्टरविषयी दृष्टी एक वेगळी दिली आहे की ही व्यक्ती कसं बोलेल किंवा ही व्यक्ती काय म्हणून या नाटकामध्ये आहे आणि तिच्याशी माझा संबंध काय आहे किंवा माझा या पात्रांशी काय संबंध आहे, तर त्याप्रमाणे कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे ह्याच्यावर भरपूरच त्यांनी मार्गदर्शन केलं आहे प्रमोद पवार सरांनी. आणि बाकी सगळी पात्र सुद्धा अप्रतिम सगळे काम करतात त्याच्यात. देवा परमेशा साद तुला देते पाहू पाहू वाटे मुख तुझे पाहू पाहू वाटे मुख तुझे
परमेसा तिळगुळ घ्या अन फडफड बोला तिळगुळ घ्या अन फडफड बोला सुगड घ्या ताजी ताजी मडकी घ्या घरात आहेत काय कुठं दिसत नाही तू कशी ओळखतेस त्याला अहो मी असली समज ठाव आहे मी भेटती ना वरच पानवठ्यावर पण लय दिस झालं कुठं दिसलं नाही म्हणलं बाहेर गेलात का अगं काय सांगू तुला तिचं तर कशातच लक्ष नाही सारखं आपलं देवधर्म व्रतवैकल्य उपवास तपास अगं शिकायलाच गेल्या ती ना व येतील की परतून काय बी काळजी करू नका बघा